परंडा तालुक्यातील वडनेर देवगावमध्ये मोठा पाऊस पडल्यानंतर काही लोक नदीच्या पलीकडच्या साईडला अडकली होती। त्यांचं रेस्क्यू हेलिकॉप्टरच्या माध्यमातून केलेलं आहे आणि जे लोकांचं रेस्क्यू झालं, ज्या वस्तीहून लोकांना आणण्यात आलं, ते ग्रामस्थ जे आहेत ते आता आपल्याबरोबर आहेत। तुम्ही होते का तिकडे वस्तीवर? नाही, माझे भाऊ होते। हा, काय परिस्थिती झाली, कसं काय एवढं पाणी आलं? लय पाणी आहे, करा सगळ्याच पाणीच आहे, जनावर तशीच आहे सगळी तिथं। बर, तुम्ही किती माणसं होते? 25 होतो। 25? म्हणजे हे ह्याच्या आधी कधी असं घडलं नाही? कधीच नाही घडलं। आणि रेस्क्यू जर उशीर झाला असता करायला तर काय झालं असतं? सगळे वाहून गेले असते। बर, हो। काय वाटतं तुम्हाला म्हणजे हेलिकॉप्टरच्या माध्यमातून म्हणजे तुम्ही हे बचावले? तुम्हाला हेलिकॉप्टर आला म्हणून आम्ही बचावतो, नाही तर नव्हतं बचावत। किती महिला किती पुरुष होते? काय महिला दबा होते महिला। बर, तुम्ही पण होते? हो, मी पण होतो। काय परिस्थिती तुम्हाला, काय म्हणजे अनुभव? परिस्थिती लय बिकट होती, कारण महिला होत्या, जनावर आहेत। आता सध्या जनावर तिथंच येते, जवळजवळ 25-30 गाय आहेत, त्या शेळ्या आहेत त्या। म्हणजे मला एक सांगा की ही पाणी कधी आलं नेमकं आणि तुम्हाला कधी कळालं की पूर आलाय बाबा नदीला? पहाटे 5च्या सुमारास म्हणजे आम्ही उठलो तेव्हा आमच्या दारात पाणी होतं। ही लहान मुलगा होता, ही माझा जे लहान मुलगा आहे। असे 3-4 मुलं आहेत। मुलं शाळेत वगैरे जात असतील ना तुमच्या वस्तीत? पाण्यामुळे नव्हती ना गेली ती, सगळं बंद? हा, बंद होतं सगळं दळणवळण बंद झालं? हा, दळणवळण बंद आहे आता। आमच्या सगळ्या टोटल 25-26 गाय आहेत तिथं आता, आणि शेळ्या आहेत त्या। जनावर आहेत? हा, जनावर आहेत। त्यांच्यापाशी पाणी नाही का गेलं? सध्या थोडं कमी, 1-1.5 फूट कमी। बर, हा। काय भावना आहेत तुमच्या? तुम्हाला म्हणजे ही परिस्थितीतून तुम्ही इकडे बाहेर आलात? आमचं काय आता, आम्हाला काहीतरी मिळायला पाहिजे ना। आमचा जीव नुकसान लय झालंय आमचं। पण हे जीवावर आलं होतं ना, परिस्थिती जीवावर आलेली होती परिस्थिती, जीवावर आली। लहान लेकरं, आम्ही बचत तरुण होते। तू हेलिकॉप्टर मध्ये आला का? कशामुळे? कुठं होतं पाणी? घरात। का भीती वाटली का तुला हेलिकॉप्टर मध्ये? पत्र्यावर बसवलं। कुठं बसला होता पाणी आलं तेव्हा? पत्र्यावर होता। बर, आणि परत हेलिकॉप्टर मध्ये आला? तर एका बाजूनं 30-40-50 फूट पाणी आहे आणि एका साईडनं 30-35 फूट आहे। बर, असला मोठा वेढा आहे वस्तीला। शेतीचं वगैरे नुकसान? शेतीचं तर काय भरपूरच आहे, मुरघास बिरघास सगळं वाहून गेलं। आमचे काय गिरणी कुट्या काय सगळं वाहून गेले। खायचं धान्य बिन्य सगळं, घरामध्ये पाणी सगळं पाणी। आता ते जनावर जे आहेत त्यांचं काय करायचं? जनावरांचं काय आता देवाच्या हवाल्यावर सगळे। काहीच करता येत पाऊस पडला तर काय विषय आणि वातावरण पावसाचं आहे। परिस्थिती कोणची नदी? उल्पा, चांदणी उल्पा। आणि ह्याच्या आधी कधी आधी परिस्थिती आलं तर परत कमी येत होतं, एवढं नव्हतं। पहिल्यांदा झालंय 60-60 वर्षात। बर, 3-4 डोळे आमच्या इथे गेले, काय अडचण नव्हती वस्तीवर। यावेळेस फक्त पाणी भरपूर आलं तिथं। आणि महिला जे आता बचाव काय ह्याच्यात आलं, महिला जी होत्या रेस्क्यू केलेल्या ती कुठं? ती सध्या परांड्यात रेस्क्यू केले तिथं, हॉस्पिटलमध्ये सध्या तिथं ठेवले त्यांनी प्रशासन। तुम्ही घाबरले असतील ना सगळे? हो, घाबरणं म्हणून लागते का तिथं? भरपूर पाणी, चारी बाजूने पाणी होतं, फक्त एक 10-15 गुंठ्यात पाणी नव्हतं, नाही तर बाकी चौकड पाणी होतं। घाबरणारच, लहान लेकरं होती, वृद्ध महिला होत्या, जनावर येते आता सध्या तिथं। एकंदरीत जर आपण पाहिलं तर ह्या जे रेस्क्यू केलेली लोक आहेत त्यांच्या चेहऱ्यावरती आता पण म्हणजे ते घाबरलेले दिसतात, परंतु जीव वाचला हेच मेहरबानी असं सुद्धा ते म्हणतायत। आणि आता आपल्याबरोबर इथं माजी आमदार भूमपरांडा वाशीचे माजी आमदार राहुल मोठे सुद्धा आहेत। भैया, काय सांगाल? परिस्थिती हाताबाहेर गेलेली होती, रेस्क्यू केलेल्या लोकांशी आम्ही आता बोललो, काय परिस्थिती होती एकंदरीत? सकाळी 6 वाजता मला शेतकऱ्याचा फोन आला। मी अजितदादांना त्या ठिकाणी संपर्क केला। अजितदादांनी त्यांच्या सर्व PSला आणि ऑफिसला कामाला लावलं। 6 पासून ह्याचं रेस्क्यू ऑपरेशन त्या ठिकाणी चालू आहे। पहिलं साकतला त्या ठिकाणी लोक अडकलेली होती। हेलिकॉप्टर यायच्या अगोदर बोटीनं तिथं तहसीलदार आणि सर्व मंडळींनी त्यांना बाहेर काढलं। त्यानंतर ते हेलिकॉप्टर आपल्याला ह्या देवगावच्या गावामध्ये उपयोगी पडलं। जवळजवळ 23 लोक आत्ता काढलेली आहेत, 5-6 लोक अजून राहिलेली आहेत, ढगपिंपरी पाट्याला राहिलेली आहेत। आता NDRF मिलिटरीची टीम आलेली आहे, ते बोटीनं प्रयत्न करतायत आणि अपेक्षा करूया की लवकरात लवकर ते राहिलेली मंडळी त्या ठिकाणी बाहेर येतील। आणि फक्त आता 4 ते 5च 23 लोक निघालेली आहेत, 4 ते 5च लोक राहिलेली आहेत, त्यासाठी प्रयत्न चालू आहे। एकंदरीतच सकाळी 6 पासून या ठिकाणी जे लोक अडकलेले आहेत त्यांना रेस्क्यू करण्यात येत आहे आणि आणखी सुद्धा
4 ते 5 लोक काही एका ठिकाणी अडकलेले आहेत, त्यांना सुद्धा थोड्या वेळात या ठिकाणी घेऊन येण्यात येईल असं माजी आमदार राहुल मोटे यांनी आपल्याला सांगितलं. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, परंडा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.